श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अविद्वा नवमी म्हणजे मातृनवमी किंवा आई नवमी ही पितृपक्षातील एक महत्त्वाची तिथी आहे. हिंदू धर्मात पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यापैकी नवमी तिथीला अविद्वा नवमी म्हणून साजरी केली जाते, जी विशेषतः सौभाग्यवती म्हणजेच पती जिवंत असताना मृत्यू झालेल्या महिलेच्या श्राद्धासाठी समर्पित आहे. ही तिथी माता, सासू, सुना किंवा कुटुंबातील इतर विवाहित महिलांच्या आत्म्याच्या शांतीसाठी महत्त्वाची मानली जाते. अविधवा म्हणजे जी स्त्री विद्वान असते, जिचा पती जिवंत असताना तिचा मृत्यू झाला आहे, अशा सौभाग्यवती महिलेची मरणोत्तर गणना सधवा म्हणून केली जाते. या दिवशी अशा महिलांचे श्राद्ध केले जाते ज्यांचा मृत्यू त्यांच्या पतीच्या मृत्यूपूर्वी झाला आहे. या श्राद्धामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. अविधवा नवमीचे श्राद्ध केल्याने पितृदोष दूर होतो, कुटुंबात सौभाग्य आणि समृद्धी येते. तसेच मृत महिलेच्या अपूर्ण इच्छा, कुटुंबाबद्दलची काळजी मिटवण्यासाठी हा विधी केला जातो, ज्यामुळे तिचा आत्मा तृप्त होतो. अविधवा नवमीचे श्राद्ध तर्पण विधीने केले जाते. सर्वात आधी सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. घराच्या दक्षिण दिशेला स्वच्छ जागा निवडून हिरवे कापड पसरावे. तीळ, जव, तांदूळ यापासून पिंड बनवून पितरांना अर्पण करावे. पाण्यात तीळ आणि मिश्री मिसळून तर्पण करावे. तसेच तुळशीच्या पानांचा समावेश करावा. मृत व्यक्तीच्या आवडतीचे पदार्थ बनवावेत. खीर, पालक, मूगडाळ पुडी, हिरवे फळे, लवंग, इलायची आणि मिश्री अर्पण करावी. एखाद्या सुवासिनीला विवाहित स्त्री जेवण द्यावे आणि तिला यथाशक्ती साडी, बांगड्या, गजरा, शृंगारपेटी म्हणजेच मेहंदी, कोण, जोडवे, टिकली, पाकिट, दक्षिणा, अन्य भेटवस्तू द्याव्यात व खणा नारळाने ओटी भरावी. हे सर्व करत असताना कुशाच्या आसनावर बसून भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचे पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम धत्रये नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. या दिवशी ब्रह्मांडात रजोगुणी शिवतरंगाची अधिकता असते, ज्यामुळे मृत सौभाग्यवती महिलेच्या आत्म्याला सूक्ष्म शिवशक्तीचा लाभ मिळतो. यामुळे तिच्या आत्म्याची उद्गती साधली जाते. या श्राद्धामुळे कुटुंबातील संकटे दूर होतात, सुख समृद्धी वाढते. अविधवा नवमी ही मृत महिलेच्या कुटुंबासाठी केलेल्या त्याग आणि काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. यामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त होतो. तर या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. तुम्हाला अविधवा नवमी साजरी करायची असेल तर करू शकता, नसेल करायची तर नाही केली तरी चालेल. पण आपल्याला घरामध्ये दही भाताचा हा जो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. या उपायाने काय होईल तर कायमचा पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, मुलांच्या अडचणी संपेल. घरातील इडापिडा, नजरबाधा 24 तासात नष्ट होईल. घरामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर कुटुंबावरती अखंड लक्ष्मी मातेची कृपा होईल. तर आता हा उपाय कसा करायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया. दही भात हा पितरांना संतुष्ट करण्यासाठी दिला जातो, कारण दही हा एक थंड पदार्थ असून तो पितरांच्या आत्म्यांना शांतता देतो असा विश्वास आहे. तसेच दही भात हे पितृदोषाचे निवारण करण्यासाठी एक उपाय मानला जातो. याद्वारे पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त करून त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो. दही भातामध्ये श्राद्ध आणि पितृपक्षात पूर्वजांनाही अन्न म्हणून अर्पण करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. दही भात एक साधे आणि पौष्टिक अन्न पदार्थ असल्याने तो या विधींमध्ये अर्पण केला जातो. जर तुमच्या घरामध्ये सतत तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरीही कष्टाचं, मेहनतीचं फळ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल, त्याचबरोबर घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत असेल, कायमच घरामध्ये पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, ग्रहदोष आहे, मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायाने घरातील जे काही इडापिडा आहे तर ती दूर होईल. पती पत्नीमध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, त्याचबरोबर घरामध्ये शांती, एकोपा राहत नसेल, खूप आपण कष्ट करतो पण त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नसेल, आजारपण, दुःख आणि संकटांमध्येच घरातील पैसा हा खर्च होऊन जात असेल आणि घराची, पतीची, मुलांची प्रगती थांबलेली असेल, अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहे किंवा असं
काहीतरी तुम्हाला वाटत आहे की एखादा शत्रूचा त्रास हा तुम्हाला होत आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता ह्या उपायाने मी तुम्हाला म्हणणार नाही की तुमच्याकडे लाखो रुपये, करोडो रुपये येतील, पण एक मनाला शांती जी असते ना, तर ती नक्कीच तुम्हाला ह्या उपायाने मिळणार आहे. या उपायाने तुमचे सर्व पितृ जे आहेत तर ते तृप्त होणार आहे. बघा, आपण खूप उपाय करतो, सेवा करतो, पण आपल्या पितरांसाठी तर्पण अर्पण जर आपण काही केलं नाही तर त्या उपायांचा आणि सेवेचा कोणताही फायदा होत नाही. एक वेळेस ईश्वर जर कोपला तर तो आपल्याला माफ करू शकतो, पण आपले पूर्वज जर कोपले तर ते आपल्याला कधीच माफ करत नाही आणि त्याचं रूपांतर हे पितृदोषात होत असतं आणि कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. त्यामुळे ह्या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी असतात, ह्या आपल्याला पाळायच्या असतात, त्या जेणेकरून आपल्या घरातील सर्व जे काही दोष आहे तर ते दूर होऊन आपले उद्योग, व्यापार, व्यवसायामध्ये, शेतीमध्ये भरपूर अशी प्रगतीही होत असते. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून भात तयार करून घ्यायचा आहे. आता हा भात थोडासा शिजवायचा आहे, खूप जास्त शिजवायचा नाही आहे. भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात तुम्हाला तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये तो काढून घ्यायचा आहे. आता बघा, जर घरामध्ये तुम्ही म्हणाल की आमच्याकडे शिळा भात आहे, तो वापरला तर चालेल का, तर अजिबात नाही. आपल्याला इथे ताजाच भात शिजवायचा आहे. घरामध्ये असलेला शिळा भात तुम्हाला इथे वापरता येणार नाही. आता हा भात एका प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्यावरती काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ हे आवर्जून टाकायचे, कारण हा उपाय आपण आपल्या पितरांसाठी करत आहोत, त्यामुळे काळे तीळ हे पितरांसाठी समर्पित केलेले असतात. हा उपाय आवर्जून आपल्याला करत असताना काळे तीळ वापरायचे आहे. एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा हा मोहरीच्या तेलाचा असेल तर अतिशय उत्तम. घरातील महिला, पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो, काहीच अडचण नाही. सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला घरामध्ये हा उपाय करता येणार नाही. त्यानंतर आपल्या घराचा दक्षिण दिशा जी आहे तर ती तुम्हाला बघायची आहे आणि कोणत्याही रूममध्ये तुम्हाला दक्षिण दिशेला आसन टाकून बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे. आपल्यासमोर ही प्लेट ठेवायची आहे, तिथे शेजारी दिवा लावायचा आहे आणि दिव्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेला होईल अशा पद्धतीने तो दिवा ठेवायचा आहे. तिथे बसून तुम्हाला पितृस्तुतीचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही प्लेट उचलायची आहे, आपल्या संपूर्ण घरामधनं फिरवायची आहे. घरातील प्रत्येक रूममध्ये तुम्हाला ह्या प्लेटमधला थोडासा भात जो आहे तर तो प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे आणि दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी तुम्हाला जमेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. त्यानंतर मुख्य दरवाजावरती यायचं आहे. मुख्य दरवाजावरनं हा दही भात तुम्हाला 7 वेळेस उतरवायचा आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर बाल्कनीमध्ये, टेरेसवरती जिथे कुठे तुम्हाला पशुपक्षी येतील अशा ठिकाणी हा भात ठेवून द्यायचा आहे. पशुपक्षी खातील तितका खाऊन द्यायचा, बाकीचा उरलेला जो भात आहे तर तो निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा. आता घरामध्ये जो भात आपण टाकलेला आहे तर तो तसाच रात्रभर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घर स्वच्छ करत असताना तो आपल्याला व्यवस्थित झाडून पुसून तो निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा कचऱ्यात जरी टाकला तरी चालेल. रात्रभर आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर या दही भातामुळे नष्ट होतात आणि घरामध्ये एक शांती, एकोपा तुम्हाला तयार होताना दिसून येईल. घरामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या हळूहळू कमी होतील, एकोपा वाढेल आणि पैशांच्या अडचणी सुद्धा कमी होताना दिसून येईल. असा हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.